This is our lecture number 14, methods of irrigation, and exercise number 9, methods of irrigation. आणि ह्याचा हा पार्ट 2 आहे. सकाळच्या लेक्चर मध्ये इन द मॉर्निंग लेक्चर आय हॅव कम्प्लिटेड सरफेस मेथड ऑफ इरिगेशन. सकाळच्या मॉर्निंग लेक्चर मध्ये मी तुमच्या सरफेस मेथड ऑफ इरिगेशन शिकवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये सरफेस मेथड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की पाणी जे दिसतं वाईल्ड फ्लडिंग, पाटानं पाणी जे सोडलं जातं सरळ शेतामध्ये त्याला वाईल्ड फ्लडिंग म्हणतो आपण. त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, कंट्रोल फ्लडिंग शिकवलेलं आहे आपण, चेक बेसिन शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर रिंग अँड बेसिन म्हणजे आळ्यामध्ये पाणी सोडणे हे पण मी तुम्हाला सकाळच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. रिंग आणि बेसिनची इफिशियन्सी कशी असते. सारा मेथड ज्याला आपण बॉर्डर आणि स्ट्रिप मेथड ऑफ इरिगेशन म्हटलं जातं ते पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर डीप फरो मेथड किंवा रिज आणि फरो मेथड ऑफ इरिगेशन पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर डीप फरो मेथड, ओके, रिज आणि फरो जो असतो, रिज म्हणजे टॉप आणि फरो म्हणजे बॉटम, ओके, ती पण मेथड मी तुम्हाला शिकवलेली आहे. त्याच्यानंतर कंट्रू डीच जे उताराला किंवा स्लोपला जे शेती केली जाते कोरॅगेशन शिकवलेलं आहे. ओके, जे पाणी गोल 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 फिरतं, सर्ज इरिगेशन, ऑन आणि ऑफ मेथड, 10 मिनिटं एका सरीमध्ये सोडायचं आणि 10 मिनिटं एका सरीमध्ये सोडायचं. आणि एवढा पार्ट मी तुमचा शिकवून झालेला आहे. नाउ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द सबसर्फेस ऑफ इरिगेशन. ह्याच्यामध्ये सबसर्फेस मेथड मध्ये इफ यू हॅव वॉच द व्हिडिओ, जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, जर पाहिला नसेल तर माझं लेक्चर संपल्यानंतर ते व्हिडिओज पहा. युअर कन्सेप्ट विल बी क्लिअर. इट इज अ अॅनिमेशन. हे एक चांगल्या प्रकारचं अॅनिमेशन आहे. सबसर्फेस मेथड ऑफ इरिगेशन म्हणजे काय आहे तर अंडरग्राउंड पाईपलाईन, जमिनीच्या खाली इथे दिसते व्हिडिओमध्ये, झाडं दिसत आहेत, मुळं दिसत आहेत, तर अंडरग्राउंड जमिनीच्या खाली 40 ते 50 सेंटीमीटर खोल सरी काढायची, बारीक चर काढली जाते आणि त्याच्यामध्ये त्या तुम्ही बघितलं असेल तो ट्रॅक्टर ती पाईप जमिनीच्या खाली सोडतो. ड्रीप परपोरेटेड पाईप असते. परपोरेटेड म्हणजे पाईपला छोटे छोटे होल्स असतात की ज्याच्यामधनं पाणी अंडरग्राउंड जमिनीच्या खालून दिलं जातं. त्याला म्हणलं जातं सबसर्फेस मेथड ऑफ इरिगेशन. सप्लाय ऑफ वॉटर बिलो द सरफेस ऑफ सॉइल विथ द हेल्प ऑफ परपोरेटेड पाइप्स और टाइल्स और लाइन्स. इट इज युजली डन बाय creating an artificial surface at the same predetermined depth about 30 to 75 centimeter below the ground depending upon the texture and rooting characteristics of the crop. म्हणजे थोडक्यात काय, जमिनीच्या खाली 30 सेंटीमीटर ते 75 सेंटीमीटर खोल पायपा ह्या पुरल्या जातात मातीमध्ये. परपोरेटेड म्हणजे त्याला बारकी बारकी छिद्र असतात, त्याच्यामध्ये लॉक मेकॅनिझम असतो, त्यातनं फक्त पाणी बाहेर जातं पण झाडाची माती, सॉइल किंवा प्लांट रूट कॅनॉट एंटर इन टू दॅट पाईपलाईन. ते सॉइल पार्टिकल किंवा प्लांट रूट आहे ते ह्याच्या पाईपच्या आतमध्ये एंटर करू शकत नाहीत. ऍप्लिकेशन इफिशियन्सी फ्रॉम 30 to 80%. अरे यार, ओके, तर प्रीडिटरमाइंड वॉटर लेवल म्हणजे 30 ते 75 सेंटीमीटर ग्राउंड लेवलच्या खाली पाणी जे आहे ते ग्राउंड लेवलच्या खाली सोडून दिलं जातं. ओके, ऍप्लिकेशन इफिशियन्सी व्हॅरीज फ्रॉम 30 to 80% डिपेंडिंग अपॉन द कंडिशन. म्हणजे ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन इफिशियन्सी कमीत कमी 30 म्हणजे 30% नसते, त्याच्यापेक्षा खूप चांगली असते. 80 ते 90% इफिशियन्सी असते. म्हणजे सगळ्यात चांगली हायएस्ट इफिशियन्सी सबसर्फेस मेथड ऑफ इरिगेशन मध्ये आहे. दिस मेथड इज एक्सपान्सिव्ह, डिफिकल्ट टू मेंटेन अँड ऑपरेट, सुटेबल ओनली फॉर फ्यू क्रॉप. ही जी मेथड आहे ही डिफिकल्ट आहे ऑपरेट करायला. काही दिवसानंतर पाईपा खराब होतात, प्रेशरनं दाबल्या जातात, त्यामुळे त्या काढून नवीन टाकाव्या लागतात. आपल्या ह्याच्यामध्ये इंडियामध्ये एकच मिनिट, हा सॉरी, सबसर्फेस मेथड जे आहे हे जे ऍडव्हान्टेज एकच आहेत की ह्याच्यामधून जमिनीच्या वर म्हणजे ग्राउंड सरफेस वर यू विल सी देअर विल बी नो एनी वॉटर.
जमीनवरनं संपूर्णपणे कोरडी दिसते सरफेस मेथड मध्ये. ओके, आणि जमिनीच्या खाली ओली झालेली असते. म्हणजे वी आर गिव्हिंग द वॉटर नियर टू द रूट झोन ऑफ प्लांट. झाडांच्या मुळाच्या तिथं आपण पाणी देतोय आणि वरचा जो सॉइल सरफेस आहे ना तो संपूर्णपणे कोरडा असतो. ओके, मी पुन्हा रिपीट करतो. सॉइल सरफेस जो आहे तो संपूर्णपणे कोरडा असतो आणि पाणी जे असते ते झाडाच्या मुळाच्या खाली दिलं जातं आणि ते पाणी झाडांच्या मुळापर्यंत पोचतं डायरेक्टली. म्हणजे बाकीच्या मेथडमध्ये आपण काय करतोय, वी आर गिव्हिंग द वॉटर ओव्हर द सरफेस ऑफ सॉइल. पाणी जे आहे ते सरफेस ऑफ सॉइल जमिनीच्या वर देतो, नंतर ते पाणी जमिनीत मुरत मुरत जातं आणि झाडांच्या मुळांना पोचतं. पण इन दिस मेथड वी आर गिव्हिंग द वॉटर बिलो द सरफेस ऑफ सॉइल. जमिनीच्या खाली आपण पाणी देतो. सो प्लांट रूट्स डायरेक्टली ऍब्सॉर्ब द वॉटर. आणि अप्पर सरफेस जो आहे, अप्पर सरफेस सॉइल सरफेस विल रिमेन ऑलवेज ड्राय. जो अप्पर सरफेस आहे तो कायम कोरडा राहतो, ड्राय राहतो. सो इट विल नॉट गेट वेट. तो ओला राहत नाही. सो द रेट ऑफ इव्हॅपोरेशन फ्रॉम द सॉइल सरफेस. सॉइल सरफेस मधनं जे इव्हॅपोरेशन होतं, बाष्पीभवन होतं, इट इज नियरली नील. ते जवळपास शून्य असते. दॅट्स वाय द लॉस ऑफ वॉटर इज व्हेरी मच लिमिटेड. ह्याच्यामध्ये देअर विल बी अ व्हेरी लिमिटेड इन्फिल्ट्रेशन काय होत नाही. झाडांच्या मुळाच्या शेजारी पाणी भेटतं, झाडांच्या मुळाच्या तिथं फर्टिलायझर्स अप्लाय करू शकतो आपण. अँड लॉट ऑफ वॉटर विल बी सेव्ड अँड इट हॅव्हिंग द हायेस्ट इरिगेशन इफिशियन्सी. बट दिस मेथड इज कॉस्टली. ही मेथड खूप कॉस्टली आहे. ह्याला खर्च जास्त प्रमाणामध्ये येतो. हा त्याच्यामध्ये एकमेव प्रॉब्लेम आहे किंवा एकमेव अडचण आहे की दिस मेथड इज कॉस्टली. ओके, ठीक आहे. ही जी मेथड आहे ही कॉस्टली आहे. हा ह्याच्यामधला एकमेव अडचण आहे. लक्षामध्ये ओके. तर ही जी मेथड आहे ही खूप कॉस्टली असल्यामुळं आणि आपल्याकडे तुम्ही म्हणता सर आता कुठे वापरतात, तर ऊसाच्या शेतामध्ये वापरतात. जे आंबा, चिकू, पेरू ह्या मोठ्या मोठ्या बागा आहेत त्या झाडं लावताना त्याच वेळेस त्याच्यामध्ये ह्या सिस्टम लावून ठेवल्या जातात किंवा ह्या सिस्टम दिल्या जातात. त्यावेळेस ह्याच्यामध्ये हे इन्स्टॉलेशन केलेलं असतंय. तर ही सबसर्फेस मेथड काही एवढी पॉप्युलर नाहीये. केरळमध्ये काही बागांमध्ये आणि काश्मीरमध्ये काही फ्रूट ऑर्चर्ड्स मध्ये इन्स्टॉल केलेली आहे. नाव डेज नेटाफेम किंवा जैन इरिगेशन ह्या ज्या ड्रिप मधल्या कंपन्या आहेत यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ऊसामध्ये आता ही सबसर्फेस मेथड ऑफ इरिगेशन पॉप्युलर व्हायला लागलेली आहेत, लोक वापरायला लागलेली आहेत. तर कळाले का सबसर्फेस मेथड ऑफ इरिगेशन काय आहे? तर सप्लाय ऑफ वॉटर बिलो द सरफेस ऑफ ग्राउंड. जमिनीच्या खाली परपोरेटेड पाईपा पुरून जमिनीच्या खालून पाणी देणं, परपोरेटेड पाईप पुरून, ह्याला म्हणायचं सबसर्फेस मेथड ऑफ इरिगेशन. त्यानंतर प्रेशराइज्ड मेथड ऑफ इरिगेशन. हॅलो, तर प्रेशराइज्ड म्हणजे काय? तर अंडर द पाईपलाईनच्या प्रेशर थ्रू तुम्ही जे वॉटर सप्लाय करता, ओके, पाईपलाईनच्या प्रेशर थ्रू तुम्ही जे वॉटर सप्लाय करता त्याला म्हणलं जातं प्रेशराइज्ड मेथड ऑफ इरिगेशन. आलं लक्षामध्ये? काय समजलं? पाईपलाईन, क्लोज्ड पाईपलाईनच्या थ्रू जे वॉटर तुम्ही सप्लाय केलं जातं किंवा जे वॉटर दिलं जातं त्याला म्हणलं जातं, एकच मिनिट, तर त्याला म्हणलं जातं स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन. तर याच्यामध्ये प्रेशर जे असते ते 2 ते 5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढं ते प्रेशर जे असतं ते असते. आणि हाय प्रेशरनं ते जे पाणी आहे ते झाडापर्यंत पोहोचवलं जातं. आता प्रेशराइज्ड मेथड ऑफ इरिगेशन ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत. एक आहे स्प्रिंकलर मेथड आणि एक आहे ड्रिप इरिगेशन मेथड. ओके, एक आहे स्प्रिंकलर मेथड आणि एक आहे ड्रिप इरिगेशन मेथड. तर स्प्रिंकलर इरिगेशन मेथड्स मध्ये पण वेगवेगळे प्रकार पडतात. मायक्रो स्प्रिंकलर, रेन गन ह्या आहेत.
The sprinkler method of irrigation is this method of applying the water similar to the rainfall. जसा पाऊस पडतो तसंच ते पाणी पडतं. तुम्ही जर मी मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ पाठवलेला होता ग्रुपवर बघा की पाणी पडतानाचा, मी लाईव्ह फील्ड मधला व्हिडिओ गाडी थांबवून शूट केलता आणि आपल्या ग्रुपवर टाकला होता. तर त्याला म्हणायचं स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन. लाईक अ रेनफॉल वॉटरफॉल, water is conveyed under desired pressure 2 to 5 kg per centimeter square developed by pump through a network of pipes called as main line, sub-main line to one or more lateral, and it is sprayed into air like a sprinkler nozzle. Okay, the performance, the prefriction, so it breaks up into the small water into 0.5 to 4 mm in size. आता रेनड्रॉपची जर साईज बघितली तर पावसाच्या थेंबाची साईज 0.5 मिलीमीटर पेक्षा मोठी असते. ती मॅक्सिमम 5 मिलीमीटर पर्यंत साईज असते. म्हणजे पावसाच्या थेंबा एवढ्या साईजचे वॉटर ड्रॉपलेट्स जे आहेत ते जमिनीवर येऊन पडतात. विच फॉल ओव्हर द लँड और क्रॉप सरफेस इन अ युनिफॉर्म पॅटर्न ऍट द रेट ऑफ 0.6 to 5,000 liter per hour, less than the fertility rate of the soil. आता ह्याच्यामधनं एका हेक्टर मधनं 0.06 to 5,000 लिटर पर हावर एवढ्या लार्ज क्वांटिटीचं पाणी जमिनीवर पावसाच्या थेंबासारखं पडतं. पावसाच्या थेंबासारखं पडतं ह्याला म्हणलं जातं स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन. कळालं का? पावसाच्या थेंबासारखं. आता रेन ड्रॉपची साईज तुम्हाला काय सांगितलेली आहे? 0.5 to 4 mm ही झाली रेन ड्रॉपची साईज. ह्या साईज मध्ये जे आहे ते पाणी जे आहे ते जमिनीवर पडत राहतं. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, कळालं. त्याचा व्हिडिओ पण मी ग्रुपवर टाकलेला आहे, जर बघितला नसेल तर बघून घ्या. ठीक आहे, डिप्लोमाच्या ग्रुपवर पण मी तो व्हिडिओ टाकीन. ओके, तर आता इथं बघा ओव्हरहेड और स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन. जे सायंटिस्ट आहे जे लॅन्सर हे ना 1887 साली या मेथडचा शोध लावलेला आहे. ओके, ओव्हरहेड का म्हणतात तर जमिनीच्या वर पाईप असतात म्हणून त्याला ओव्हरहेड मेथड ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन म्हणलं जातं. जे लॅन्सर नावाच्या सायंटिस्टनं 1871 साली ही जी मेथड आहे ती चालू केली. आता या मेथडमध्ये काय लागतं आपल्याला? एक वेल लागते, एक विहीर किंवा बोरवेल लागते, त्याच्यावर एक पंप लागतो. एक मिनिट मी अॅनिमेशन घेतो. ओके, सॉरी, स्पॉटलाइट घेतो. तर इथं विहीर लागते, त्या विहिरीवर एक पंप असतो. तो पंप काय करतो? पाणी उचलतो. पाणी उचलल्यानंतर इथं वॉल असतात आणि इथं फिल्टर असतात. फिल्टर म्हणजे काय तर स्क्रीन फिल्टर, सँड फिल्टर आणि हायड्रोसायक्लॉन फिल्टर हे 3 प्रकारचे फिल्टर असतात. दे विल रिमूव्ह द इम्प्युरिटी, म्हणजे विहिरीमध्ये पडलेला पालापाचोळा, पाण्यामधनं येणारी वाळू किंवा काय घाणबीण असेल तर इथं पुढे जाऊन पाईपलाईनला चोकअप करेल. त्यासाठी हायड्रोसायक्लॉन, स्क्रीन आणि सँड फिल्टर असतात. ते फिल्टर बसवलेले असतात की त्यातनं कुठलाही चॉकअप पुढे पाईपलाईन मध्ये किंवा नोझल ब्लॉक होऊ नये म्हणून असतंय. फिल्टरच्या विषयी माहिती मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे. त्यानंतर यातनं खतं पण सोडता येतात, त्यासाठी वेंचुरी पण असते. वेंचुरी काय, कशी वर्क करते त्याच्याविषयी पण माहिती मी पुढे सांगेन, ड्रिपच्या व्हिडिओमध्ये आहे. तर या पाईपलाईनवर फिल्टर असतात. फिल्टर नंतर ही जी पाईपलाईन आहे ह्या आडव्या पाईपलाईनला मेन लाईन म्हणतात, जी जवळपास 2 ते 2.5 इंचाची असते, 2 ते 2.5 इंचाची. आणि त्यानंतर या सबमेन लाईन आहेत, ज्या दुसऱ्या मोठ्या मोठ्या पाईपा दिसतात ना, ह्या सबमेन लाईन आहेत, ह्या पण जवळपास 2 ते 2.5 इंचाच्या असतात. त्याच्यानंतर त्याच्यावर रेझर असतो. ओके, त्याच्यावर जी उंच पाईप असते त्याला रेझर म्हणतात आणि रेझरच्या डोक्याच्या वर नोझल असतोय. ओके, एकच मिनिट तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो. माझ्याकडे आहे, आपल्याकडे जे आहे आपल्या डिपार्टमेंट मध्ये ते तुम्हाला वाटल्यास मी लाईव्ह पण दाखवतो. एकच मिनिट होल्ड करा, एकच मिनिट थांबा. तुम्हाला लाईव्ह मी रेझर दाखवतो. त्या रेझर मधलं जे पाणी आहे ते जे आहे ते शेतामध्ये स्प्रेड होते. एकच मिनिट थांबा, वेट फॉर जस्ट मिनिट. शेअर स्क्रीन पार्टिसिपंट मध्ये मला होस्ट केलं पाहिजे. हॅलो,
हा बोला की. नाही आहे की, पण मॅडम गाडी नाहीये. काय झालंय, आम्ही पण काका बरोबर आलो. नाही नाही, काय झालंय मॅडम, काल काय झालं, काळे सर होते ना, काळे सर त्यांच्या library त्यांची एकच मिनिट, कुठं गेलं राव, स्क्रीन शेअरिंग चाललंय, मोठा इश्यू आहे. होस्ट, येस, ओके. आता सगळं अवघडच झालंय. ही गोष्ट असू सुद्धा, एकच मिनिट थांबा पोरांनो. स्क्रीन शेअरिंग स्टॉप केलं पाहिजे, तरी माझं डोकं चालेल ना. ओके. आवाज ऐकू येतोय पोरांनो? दिसतंय का? येस सर. ओके. तर हे बघा, तुम्हाला हे काय रेझर दाखवतोय तुम्हाला मी आपल्या डिपार्टमेंटचे. ओके, दिसलं का? तर ही जी आहे, हा रेझर असतो. ओके, हे बघा इथं व्हिडिओ मध्ये पण आहे. ही बॅलन्सिंग स्प्रिंग असते. हा मेन नोझल असतो, इथं बोट लावलंय. हा सब नोझल असतो, ह्याच्यामधनं पाणी जातं आणि हे असं कंटिन्युअसली बघा असं शेक होत राहतात. आम्ही बोटानं करतोय, पण हे असं कंटिन्युअसली हे सारखं असं शेक होत राहतं आणि हे पाणी सगळीकडं पडत राहतं. हे बघा दिसतंय का गोल गोल? तर ह्याला काय म्हणायचं? नोझल. ओके, हे मेन नोझल, हे सब नोझल, दोन्ही साईडनं पाणी पडतं. ही बॅलन्सिंग स्प्रिंग. बॅलन्सिंग स्प्रिंग हा जो आहे, ही पाईप, ही रेझरची पाईप आहे आणि ह्या सगळ्या असेंब्लीला नोझल म्हणतात. ही खाली क्लिप असते एकामेकाला पाईप जोडण्यासाठी. ओके, ही जी दिसती पोरांनो, ही वेंचुरी असते, लॅब मधल्या वस्तू आहे त्या. हा बघा, हा स्क्रीन फिल्टर आहे. ओके, त्याच्यामधनं एकच मिनिट, हा स्क्रीन फिल्टर खोलतो, तुम्हाला दाखवतो. हा बघा स्क्रीन फिल्टर, ह्याच्या जाळी असते आणि ह्या जाळीमधनं पाणी पास केल्यामुळं खडे वाळू काय घाण जे असेल ना,
ती अडकली जाते. आणि हा जो आहे का नाही पोरांनो, हा मोठा हायड्रोसायक्लॉन फिल्टर आहे, हायड्रोसायक्लॉन. ठीक आहे. ह्याच्यामधनं पाणी हिथनं आतमध्ये जातं आणि या साईडनं जे आहे या साईडनं ते बाहेर पडतं हायड्रोसायक्लॉन. आणि पाणी जे आहे का नाही असं गोल 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 स्पीडनं फिरतं. म्हणजे हिथनं जातं गोल 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 बाहेर 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 पडतं. आणि वाळू बिळू जी घाण बी नाही ना हे खाली साठती आणि स्वच्छ पाणी पलीकडे पास होतं. ह्याला म्हणायचं हायड्रोसायक्लॉन फिल्टर. हा स्क्रीन फिल्टर खोलून दाखवला तुम्हाला मी. ही वेंचुरी पण मी दाखवली. आणि स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम कशी वर्क करते इथं बघा. हे चार्ट आहे. हा वॉटर सोर्स जिथनं पाणी येतं विहिरीतनं. हा पंप, ज्या पंपात मोटर ही पाणी उपसते. प्रेशर गेज, इथं प्रेशर मोजलं जातं किती प्रेशर आहे ती. हा सँड फिल्टर. सँड फिल्टर म्हणजे काय असती, ह्याच्यामध्ये वाळू भरलेली असती. त्या वाळू मधनं काय होतं, समजा शेवाळ बिवाळ असेल ना, ओपन सोर्स ऑफ इरिगेशन असेल समजा विहिरीमधनं पाणी, तर हे आतनं फिल्टर होतं. त्यानंतर स्क्रीन फिल्टर. हा बघा स्क्रीन फिल्टर तुम्हाला खोलून दाखवलेला आहे. त्याचं पुन्हा इथं प्रेशर गेज असते. त्यानंतर मेन लाईन. मेन लाईन नंतर बघा ह्या ही आडवी जी आहे ही सब मेन लाईन. आणि नंतर ह्या लॅटरल्स असतात. आणि लॅटरल वर हा रेझर आणि नोझल असते. आणि हे स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम असते. पावसाच्या थेंबासारखं पाणी ह्याच्यामधनं पडतं पोरांनो. अतिशय सोपं आणि अतिशय सिंपल मेथड ऑफ इरिगेशन आहे स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन. ओके. आणि दुसरी जी आहे पोरांनो ही जी आहे ही ड्रिप मेथड ऑफ इरिगेशन आहे. खाली उतरतो. ही जी आहे ही ड्रिप मेथड ऑफ इरिगेशन आहे. हिचा लेआउट मी तुम्हाला ह्याच्यात ग्रुपवर दाखवतो, पीपीटी मध्ये दाखवतो. ओके. ओके. आवाज ऐकू येतोय? येस सर. ओके. मी आता स्क्रीन शेअर करतो. आवाज ऐकू येतोय? स्क्रीन दिसते आता? हो सर. तर जे लॅन्सरनं या सायंटिस्टनं 1871 साली ही जी मेथड डेव्हलप केली ही पूर्ण प्रेशराइज्ड आहे. संपूर्ण पाणी पाईपलाईनच्या थ्रू बाहेर जातं. ह्याच्यामध्ये कुठंही पाटानं मोकळं पाणी असं सोडलं जात नाही. पाईपच्या थ्रू पाणी हे जे आहे हे बाहेर पडतं. आणि लाईक अ रेनफॉल, पाऊस जसा पडतो तसं हे पाणी जे आहे ते शेतामध्ये पडतं. हे सर्वांनी पाहिलेलं गेलेलं असेलच. ओके. आणि त्यासाठी मी व्हिडिओ पण टाकलेला आहे. एलिमिनेशन ऑफ फील्ड चॅनल अँड देअर मेंटेनन्स विच इन्क्रीज द प्रोडक्शन एरिया. ह्याच्यामध्ये कुठलाही बांध बुंडा काही घालायची गरज नाही. जमीन चढ उताराची असली तरी बी चालते. नो वॉटर लॉस इनकन्व्हिनियन्स विच अमाउंट 35% ऑफ सरफेस मेथड ऑफ इरिगेशन. सरफेस मेथडनं जे आपण जमिनीवर शेतावर पाणी सोडतो त्यापेक्षा 35 ते 40% पाणी ह्याच्यामध्ये वाचतं. कारण की कुठलाही पाण्याचा लॉस होत नाही. पाण्याचा लॉस होतो थोडासा, तो होतो फक्त इव्हॅपोरेशन मध्ये. ते सांगतो पुढं. क्लोज कंट्रोल ओव्हर द वॉटर ऍप्लिकेशन. नो रन ऑफ लॉसेस बिकॉज वॉटर इज अप्लाइड बिलो ऑर इक्वल टू इनफिल्ट्रेशन रेट. जेवढं जमिनीमध्ये पाणी मुरतंय किंवा जेवढी जमीन ओली करायची आहे तेवढंच पाणी शेताला दिलं जातं किंवा तेवढंच पाणी फील्डला दिलं जातं. त्याच्यापेक्षा जास्त पाणी शेताला दिलं जात नाही. फक्त जमीन ओली केली जाते. झाडांच्या मुळापर्यंत ओलावा जावा एवढीच इच्छा असते. कन्व्हिनियंट फॉर गिव्हिंग लाईट अँड फ्रिक्वेंट इरिगेशन. हलके आणि थोडे थोडे पाणी देण्यासाठी हे वापरलं जातं. आता जे मी काल स्प्रिंकलर दाखवला होता तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये जो व्हिडिओ टाकला होता की तो आमच्या खटाव तालुक्यामध्ये होता. पाऊस कमी पडला, दुष्काळाची परिस्थिती आली, पाणी कमी आहे विहिरीमध्ये नदीमध्ये, तर त्यावेळेस हे एक स्प्रिंकलर जोडलं जातं. हायर ऍप्लिकेशन इफिशियन्सी ओव्हर सरफेस मेथड ऑफ इरिगेशन. ह्याच्यामध्ये इरिगेशन इफिशियन्सी आहे ती पण खूप चांगली आहे. पण ड्रिप मध्ये सगळ्यात चांगली आहे. स्प्रिंकलर गिव्ह अ जेंटल रेन दॅट डज नॉट क्लॉग ऑर कॉम्पॅक्ट द सॉइल ensuring better and quicker germination of seed resulting in a more plant पर युनिट एरिया. ह्याच्यामध्ये अख्खं फील्ड व्यवस्थित इरिगेट होतं. सर्वत्र सारखं पाणी जातं. हा यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ऑल ओव्हर द फील्ड युनिफॉर्म ऍप्लिकेशन सुटेबल इन अनड्युलेटिंग लँड सॉइल विथ शालो डेप्थ अँड एरिया लोकेटेड ऍट द हायर एलिव्हेशन दॅन द वॉटर सोर्स. तर हे जे आहे हे अंडुलेटिंग जमीन, चढउताराची जमीन, इलिव्हेटेड एरिया जरी असला तरी त्याच्यामध्ये व्यवस्थित चालतं.
आलं लक्षामध्ये. आणि व्यवस्थित सगळीकडे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन होऊन पाणी जे आहे ते पडतं. फ्लेक्झिबिलिटी ऑफ फ्रिक्वेंट शॉर्ट वॉटर ऍप्लिकेशन फॉर जर्मिनेशन, कूलिंग अँड फ्रॉस्ट प्रोटेक्शन. समजा जर धुकं पडलं असेल तुमच्या तिथं किंवा जर टेम्परेचर जास्त वाढलं असेल फील्डमध्ये, तर स्प्रिंकलर एक अर्धा तासभर चालू केले तर ते धुकं पण निघून जातं, का की ते पाणी पावसासारखं पडल्यामुळं ते धुकं पण निघून जातं, थंड वातावरण होतं. फील्डचं टेम्परेचर वाढलं असेल तर ते पण कमी होतं. हायर यील्ड अँड वॉटर सेव्हिंग ओव्हर द सरफेस मेथड ऑफ इरिगेशन. सरफेस मेथड ज्या आहेत मगाशी ज्या सकाळी सांगितल्या, वाईल्ड फ्लडिंग, रिजेस फॉर इरिगेशन, सारा मेथड, ह्याच्यापेक्षा 30 ते 40% पाणी तुमचं वाचतं अतिशय कमी ह्याच्यामध्ये. आणि दुसरा एक फायदा की स्प्रिंकलरच्या ज्या पाईपा आहेत त्या तुम्ही कुठेही काढून कुठेही जोडू शकता. म्हणजे फ्लेक्झिबल आहे. एका शेतातनं काढून दुसऱ्या शेतामध्ये नेऊन जोडल्या तरी स्प्रिंकलर जोडता येतं. असं काही नाहीये की एका शेतात लावलं की फिक्स आहे ड्रिप सारखं. यू कॅन चेंज द स्प्रिंकलर सेट. आता तुम्हाला त्याची किंमत सांगतो पोरांनो, माहित असावी म्हणून. तर आता जी मगाशी रेझर दाखवले, असे 8 रेझर आणि 20 पाईपा, एक पाईप 20 फुटाची असते. ह्याचा जो सेट आहे तो जवळपास म्हणजे कंपनी टू कंपनी 25-30 हजारापासून 40,000 रुपयेपर्यंत भेटतो. काय मिळतात त्या? 20 पाईपा सबमेन लाईन आणि 8 रेझर. ओके, 2 पाईपामध्ये एक रेझर टाकायचा, म्हणजे 20-40 फुटामध्ये एक रेझर टाकायचा आणि तो तुम्हाला 25,000पासून जवळपास 40,000पर्यंत विकत भेटतो. आता त्यामध्ये विशाखा इरिगेशन आहे, नेटाफेम आहे, जैन इरिगेशन आहे, फिनोलेक्स इरिगेशन आहे, कोठारी इरिगेशन आहे, भरपूर कंपन्या आहेत त्या इरिगेशन देणाऱ्या. तर वेगवेगळ्या कंपन्या, त्याची ब्रँड, त्याची क्वालिटी, ISI आहे का नॉन ISI आहे, रेझर प्लास्टिकचे वापरणार का ब्रासचे लोखंडाचे वापरणार, ह्याच्यावर डिपेंड असते किंमत. पण किंमत तुम्हाला माहित असावी म्हणून सांगतो स्प्रिंकलरची. आलं लक्षामध्ये? कळालं? आणि शक्यतो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन कुठं वापरायचं? ज्या प्लांटची हाईट 2 ते 3 फुटापेक्षा कमी असते, म्हणजे ग्राउंडनट, सोयाबीन, ग्रीन ग्राम, पोटॅटो, व्हेजिटेबल अशात वापरायचं. ज्वारी, बाजरी, मका ज्याची हाईट 5 फूट, 6 फूट, 7 फूट अशी जास्त असते, त्या हायटेड क्रॉप मध्ये यू कॅनॉट यूज द स्प्रिंकलर इरिगेशन. पाणी तिथं थटून पडेल, प्लांटला थटून पडेल. स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम तुम्ही बागेत वापरू शकत नाही, कारण की बागेत कसं आहे, झाडाचे बुंदे असणार आहेत, मध्ये फांद्या बिंद्या असणार आहेत, त्यामुळे बागेत वापरता येत नाही. जे जमिनी लगत वाढणारी झाडं आहेत, क्लोज ग्रोईंग क्रॉप, तिथंच तुम्ही वापरू शकता. हे एक लिमिटेशन आहे. आता अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ड्यू टू द हाय विंड व्हेलॉसिटी पर्टिक्युलरली ड्युरिंग द समर सीझन. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये जर वाऱ्याचा वेग जास्त असेल तर पाणी एक साईडला जास्त ओढलं जातं. म्हणून वाऱ्याचा वेग जर जास्त असेल तर त्या ठिकाणी हे वापरायचं नाही. वारं शांत होऊन द्यायचं. वाऱ्याचा वेग हे 4 किलोमीटर 5 किलोमीटर असा स्पीड असेल, म्हणजे रुमाल हातात पकडायचा. जर रुमाल हातातनं उडत असेल स्पीडनं तर हे वापरायचं नाही. वारं शांत पाहिजे, त्याच वेळेस हे तुम्ही यूज करायचं. हायर इव्हॅपोरेशन लॉसेस वेन ऑपरेटिंग अंडर हाय टेम्परेचर. शक्यतो स्प्रिंकलर जे आहे ते सकाळी 10 वाजायच्या आधी मॉर्निंग किंवा संध्याकाळी 3:30-4च्या नंतर चालू करायचं. स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम डू नॉट वर्क इन बिटवीन द आफ्टरनून. दुपारी 2-3 वाजता वापरायचं नाही. कळालं? एक तर सकाळी वापरा किंवा संध्याकाळी वापरा. ओके, स्प्रिंकलर जे आहे एक तर सकाळी मॉर्निंग हवरला वापरा किंवा एक तर संध्याकाळी वापरा. कळालं? तर हे जे आहे हे स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम च्या विषयीची इन्फॉर्मेशन आहे. ओके, मॉर्निंग हवर्सला तरी वापरा किंवा त्यानंतर मेकॅनिकल डिफिकल्टीज सच एज अ स्प्रिंकलर फेल टू रोटेट, नोझल मे क्लॉग और कपलर मे लीक और इंजिन मे रिक्वायर्ड रिपेअर. बऱ्याच वेळा काय होतं स्प्रिंकलर मध्ये नोझल लिकेज होतं, नोझल ब्लॉक पण होऊ शकतात. जरी आपण फिल्टर लावले तरी काही वेळेस क्षार साठतात, फिल्टर क्षार काय काढत नाही, त्यामुळं किंवा धूळबीळ जाऊन नोझल ब्लॉक होऊ शकतात. प्रेशर असल्यामुळं पायपा लिकेज होतात, काही वेळेस फुटतात, आतलं जे रबरी वायसिंग असते ते निघून जातं. इनिशियल इन्व्हेस्टमेंट अँड रिकरंट ऑपरेटिंग कॉस्ट आर मच हायर दॅन इन सरफेस इरिगेशन मेथड. इनिशियल इन्व्हेस्टमेंट आणि रिकरिंग कॉस्ट, ऑपरेटिंग कॉस्ट जी खूप जास्त असते सरफेस मेथड ऑफ इरिगेशन मध्ये. मूव्हिंग द पोर्टेबल लाईन वेन द सॉइल इज वेट रिझल्ट इन अ डिस्ट्रक्शन ऑफ सॉइल स्ट्रक्चर.
बऱ्याच वेळा एका जागेवर दुसऱ्या जागेवर नेताना झाडाची काही झाडं मरू शकतात, काही झाडाची मोडतोड होऊ शकते, पाईपलाईन हलवताना किंवा काही वेळेस होताना होतं. यूज सलाईन वॉटर इरिगेशन इज नॉट पॉसिबल. ज्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट, बायकार्बोनेट, तसलं क्षारयुक्त पाणी तुम्ही वापरू शकत नाही. काय होतं, त्यामुळे ते क्षाराचे प्रमाण जे आहे ते सॉइलवर राहतं आणि पिकांवर पण राहतं आणि पांढरे पांढरे डाग दिसतात पिकांवर. ओके, हायर वॉटर प्रेशर रिक्वायर्ड, हेन्स एक्स्ट्रा एनर्जी. ह्याला लाईट थोडीशी जास्त लागते कारण की मशीन जे आहे ते कायम प्रेशरवरच राहते. आता स्प्रिंकलर इरिगेशन इज सुटेबल फॉर मोस्ट ऑफ द फील्ड क्रॉप. त्यामध्ये वीट, लुसर, ग्राउंडनट, बेंगाल ग्राम, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, पोटॅटो, लिपी व्हेजिटेबल, सनफ्लावर, बार्ली, बाजरी, मका, वीट मध्ये वापरायचं. पण कधी, जेव्हा ते 2 फूट 3 फुटाचे असतील, त्याची एकदा उंची वाढली की वापरू शकत नाही. कमी हाईट असेल, रेझरच्या हाईट पेक्षा क्रॉपची हाईट कमी असेल, तोपर्यंत तुम्ही वापरा. ज्वारी, बाजरी, मका उंच वाढली की पुन्हा नाही वापरता येत, सुरुवातीला वापरता येतं. Water can be spread over the crop canopy. However, large sprinkler are not recommended for irrigation in dedicated crop such as the Lutesi, because large water drop produces sprinkler may damage the crop water containing specific ions such as sodium chloride concentration of more than 3 millicube per are not suitable. म्हणजे ज्या पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्षाराचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही वापरू शकत नाही. ज्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे, ज्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे, त्या तसल्या प्रकारचं जे पाणी आहे, तसल्या प्रकारचं पाणी तुम्ही वापरू शकत नाही. क्षारयुक्त पाणी नसावं, त्यासाठी तुम्हाला सॉइल वॉटर टेस्टिंग करावं लागतं. वॉटर टेस्टिंग करता येतं, आपल्या कॉलेजमध्ये पण सुविधा आहे. क्षाराचं प्रमाण जास्त असेल तर अशा ठिकाणी हे वापरायचं नाही. आता पोरांनो, नेक्स्ट आहे आपली ड्रीप इरिगेशन सिस्टम. पूर्णच्या पूर्ण फोटो तुमच्या समोर दिसतोय, लेआउट दिसतोय का? आवाज ऐकू येतोय? येतोय सर. ओके, मी आज नमन चेक करत जातो म्हणजे तुम्हाला ते समजायला बरं पडेल. ठीक आहे. तर पोरांनो, हे जे ड्रीप इरिगेशन सिस्टम आहे हे तुम्हाला आधी इथं शिकवतो आणि नंतर खाली फील्डवर दाखवतो. तर ह्याच्यामध्ये पण व्हिडिओ तर तुम्हाला ऑलरेडी दाखवला गेलेलाच आहे. एकच मिनिट अनोटेशन घेऊ द्या. एकच मिनिट स्पॉटलाइट घेतो. ओके, तर ह्याच्यामध्ये हा जो आहे हा वॉटर म्हणजे जिथनं पाणी आपण उपसतोय, त्यानंतर पंप, नंतर हे ऑपरेटिंग प्रेशर, नंतर स्क्रीन फिल्टर. मग अशी मी हायड्रोसायक्लोन फिल्टर आहे हा, आणि स्क्रीन फिल्टर पण दाखवलेला आहे. फिल्टर कंपल्सरी लागतो ड्रीपला. फिल्टर हा इट इज नोन एज हार्ट ऑफ ड्रीप इरिगेशन सिस्टम. स्प्रिंकलर जे आहे ते ड्रीप इरिगेशन सिस्टमचा हार्ट आहे, मेन आहे. त्यातनं सगळ्या इम्प्युरिटीज, वाळू, पाला, घाण जे पाण्यामध्ये असते, क्षार बीर, ते सगळं क्षार नाही काढत, निघतात. त्यानंतर सँड फिल्टर पण आहे. जर ओपन विहीर असेल किंवा नदी नाल्या ओढ्यातनं पाणी उचलणार असताल, जर त्यामध्ये पालापाचोळा पडणार असेल तर सँड फिल्टर वापरायचा. सँड फिल्टर म्हणजे काय नाही, टाकीमध्ये वाळू असते फक्त. ओके, फिल्टर नंतर हे प्रेशर वॉल, इथं वेंचुरी असते. जर तुम्हाला खतं सोडायची असतील तर ती वेंचुरी असते. ओके, वेंचुरी कसं काम करते ते पुढच्या प्रॅक्टिकलला दाखवीन. त्यानंतर इथनं बघा ही मेन लाईन आणि हे वॉल, ही सबमेन लाईन जमिनीखाली पुरलेली असते. आणि ह्या लॅटरल्स, या लॅटरल मार्फत पाणी जे आहे ते झाडांच्या मुळापर्यंत पोहोचवलं जातं. थेंब 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 झाडांच्या मुळापर्यंत पाणी पोचलेलं असते. आलं लक्षामध्ये? तर ही झालं ड्रीप इरिगेशन सिस्टम. तर ड्रीप इरिगेशन सिस्टम is defined as it is a precise, slow and frequent application of small quantity of water to the soil in a form of discrete drop, continuous drop and tiny stream through emitters located at selected point along a water delivery lateral line. तर ड्रीप इरिगेशन सिस्टम जी आहे ती पाईपलाईनच्या थ्रू जे पाणी आहे ते स्लोली झाडापर्यंत पोहोचवलं जातं. ओके, पाणी जे आहे ते स्लोली झाडापर्यंत पोहोचवलं जातं आणि ते थेंब 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 तिथपर्यंत सप्लाय होईल ह्याची संपूर्णपणे काळजी घेतली जाते. आलं लक्षामध्ये? तर करंट ड्रीप इरिगेशन टेक्नॉलॉजी डेटेड बॅक
टू द वर्क ऑफ स्माशा बासले. नाव लक्षात ठेवा सायंटिस्टचं, स्माशा बासले. MCQ ऑब्जेक्टिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ला विचारलं जातं. 1964 1964 साली स्मॅशा बासले हे न ही शोधून काढली. त्यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ती मी तुम्हाला थोडं जाता जाता सांगेन. ओके, तर सांगतो आता. स्माशा बासले हा एक इस्रायली इंजिनियर होता. इस्रायल हे लिडिंग टेक्नॉलॉजी आहे ड्रिप इरिगेशन मध्ये. तो एकदा शेतातनं जाता जाता त्याला काय दिसलं की एका ठिकाणी नारळाच्या झाडाच्या ठिकाणी पाईपलाईन लीक झाली आणि तिथनं थेंब 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 पाणी एका झाडाच्या बुंद्यात पडत होतं, नारळाच्या झाडाच्या. तर त्या नारळाच्या झाडाची वाढ खूप सुंदर झाली, त्याला भरपूर नारळ लागलेले होते. तर त्यानं हा विचार केला की आपण जर असं पाईपलाईनच्या थ्रू झाडाच्या बुंद्यात जर थेंब 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 पाणी जर सोडत गेलो तर आपल्याला पाण्याची पण बचत होईल आणि क्रॉपची ग्रोथ पण चांगली होईल. मग त्यावेळेस या डोक्यात आलं की आपण असं करावं. हे दिले बघा, बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन दॅट लार्ज ट्री नियर अ लिकिंग फॉल्ट एक्झिबिट मोर विगरस ग्रोथ दॅन अदर ट्री इन एरिया, हे डेव्हलप फर्स्ट patented drip irrigation system from Israel. The concept is spread to Australia, North America, South Africa by late 1960 and eventually throughout the world. सुरुवातीला इस्रायल, आणि अजून पण सांगतो, इस्रायल हा जगातला सर्वोत्तम देश आहे की जो ड्रीप इरिगेशन मध्ये, का की एक तर वाळवंटातला देश आहे आणि तिथं सगळं वाळवंट आहे, पाण्याची अतिशय कमतरता आहे आणि पाण्याची सर्वात जास्त काळजी करणारा एकमेव देश आहे इस्रायल. तर इस्रायलने ही ड्रीप इरिगेशन सिस्टम डेव्हलप केली आणि त्याच्यानंतर ही ऑल ओव्हर जगानं ती स्वीकारली. आपल्या देशामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि नेटाफेम जी आहे ती इस्रायली कंपनी आहे आणि जैन इरिगेशन जी आहे ती आपली कंपनी आहे. आता ड्रीप इरिगेशनचे ऍडव्हान्टेजेस, मेनी रिपोर्ट हॅव लिस्टेड अँड समराइज द पोटेन्शियल ऍडव्हान्टेज ऑफ ड्रीप इरिगेशन as compared to other irrigation method, enhance plant growth, crop yield and premium product. रोज ड्रीप किंवा एकाड एक दिवस किंवा 2 दिवसाआड एक अर्धा तास ते 1 तास चालू ठेवावं लागतं. तुम्ही रोज पण चालू ठेवू शकता किंवा 2 दिवसात एकदा पण चालू ठेवू शकता. ड्रीप काय 24 तास चालू ठेवायची गरज नाही, 2 तास 3 तास चालू ठेवलं तरी भरपूर झालं. वॉटर सेव्हिंग ड्यू टू इन्क्रीज द बेनिफिशियल यूज ऑफ अवेलेबल वॉटर. जमिनीला जेवढं पाणी गरज आहे, प्लांटला जेवढ्या लिटर वॉटरची गरज आहे तेवढ्या लिटर वॉटर तुम्ही मोजून देऊ शकता. Precise and uniform delivery of water to crop due to the controlled water application. जेवढं पाहिजे, ड्रिपरची कॅपॅसिटी असते, जो ड्रिपर आहे ना, इमिटर ज्याला म्हणलं जातं, त्याची कॅपॅसिटी असते. एका तासामध्ये 2 लिटर पाणी बाहेर टाकणार, एका तासामध्ये 4 लिटर पाणी बाहेर टाकणार, एका तासामध्ये 6 लिटर टाकणार, 8 लिटर टाकणार, 10 लिटर टाकणार, 12 लिटर टाकणार, 14 लिटर टाकणार, 16 लिटर टाकणार. त्यामुळे ड्रिपरची कॅपॅसिटी असते. त्यामुळे झाडाची पाण्याची गरज किती आहे तेवढं तुम्ही त्याला पाणी देऊ शकता आणि तेवढ्याच कॅपॅसिटीचा ड्रिपर बसवू शकता. मेंटेनन्स ऑफ मेंटेन हायर सॉइल वॉटर पोटेन्शियल इन अ रूट झोन अँड कॉम्पॅक्ट अँड इफिशियंट रूट सिस्टम. त्यामुळं झाडाच्या मुळा शेजारीच पाणी पडत असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं वीड ग्रोथ आजूबाजूला दिसून येत नाही. ओके, कोणत्याही प्रकारची जी वीड ग्रोथ आहे ती आजूबाजूला दिसत नाही. कंबाइन्ड वॉटर अँड फर्टिलायझर, पाण्यामधनच खतं सोडू शकता, त्यासाठी सेपरेट हातानं खतं टाकायची गरज नाही. वेंचुरी असते किंवा बायपास मेथड असते किंवा इंजेक्शन पंप मेथड असते. काय आहे त्या पुन्हा सांगतो तुम्हाला मी. रिड्यूस हॅझार्ड टू द क्रॉप प्लांट व्हेन द लो क्वांटिटी ऑफ सलाइन वॉटर इज युज्ड फॉर इरिगेशन. ओके, क्षारयुक्त पाणी पण वापरू शकता पण जास्त नाही, थोडस. सुटेबल फॉर इरिगेशन हाय व्हॅल्यू क्रॉप, ग्रीन हाऊसेस, प्लास्टिक टनेल्स. शक्यतो बागेमध्ये वापरता येतं, अॅग्रोनॉमी मध्ये ऊसामध्ये वापरतात लोक, कॉटन मध्ये वापरतात, त्यानंतर पॉली हाऊसेस मध्ये वापरतात. लोअर ऑपरेटिंग प्रेशर मीन्स रिड्यूस द पंपिंग एनर्जी कॉस्ट. ऑपरेटिंग प्रेशर जे आहे ते कमी राहतं, ऑपरेटिंग प्रेशर जे आहे ते कमी राहतं. लिमिटेड वीड ग्रोथ बिकॉज ओनली अ फ्रॅक्शन ऑफ सॉइल सरफेस इज इरिगेटेड. खूप कमी एरिया इरिगेट होतो, अख्खी फील्ड नाही इरिगेट होत, त्यामुळे पाणी खूप कमी लागतं आणि झाडाच्या मुळापर्यंतच लागतं. हा एक फायद्याचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये.
तर सुटेबल फॉर इरिगेटिंग हाय व्हॅल्यू क्रॉप रेझिंग इन अ ग्रीन हाऊस ऑर प्लास्टिक टनेल. आता इथं लिमिटेड वीड ग्रोथ का होती, तर झाडाच्या मुळाचा भागच फक्त इरिगेट होतो, आजूबाजूला वीड येत नाही, त्यामुळे तेवढंच वीड तुम्हाला कंट्रोल करावं लागतं. ओके. आणि ह्याच्यामधनं तुम्ही फर्टिलायझर सोडू शकता, ह्याच्यामधनं हार्बिसाइड सोडू शकता, ह्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड सोडू शकता, ह्याच्यामधनं फंजिसाइड सोडू शकता. म्हणजे झाडाच्या मुळापर्यंत जे पाहिजे ते सगळंच्या सगळं तुम्हाला सोडता येते. ह्याच्यामध्ये दुसरी तिसरी काही अडचण येत नाही. त्यामुळे खत टाकायला सेपरेट माणसं, हार्बिसाइड सोडायला सेपरेट माणसं, इन्सेक्टिसाइड सोडायला सेपरेट माणसं, असलं काही लागत नाही. नुसतं एक माणूस असला बटन दाबायला तर अख्खीच्या अख्खी सिस्टम ऑपरेट होती. आता तुम्हाला सांगतो, ड्रीप इरिगेशन सिस्टमची किंमत जर तुम्ही नॉन ISI ड्रीप वापरलं तर किंमत येते 20 ते 25,000 रुपये नॉन ISI. ह्यात मोटर पकडली नाही. मोटर जर विकत घ्यायची असेल तर मोटरची किंमत जाते जवळपास 20,000 रुपये, 15,000पासून 20,000मध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये लाडा लक्ष्मी आहे, टेल्को आहे, फॅल्कन कंपनीच्या मोटर येत्या. फक्त ड्रीपच्या पाईपलाईन आणि वेंचुरी आणि फिल्टर स्क्रीन फिल्टर पोरांनी येतो जवळपास 5,000 रुपयाला. हायड्रोसायक्लॉन फिल्टर जवळपास येतो पोरांनो 6,000 ते 7,000 रुपयाला. सँड फिल्टर जवळपास येतो 10,000 रुपयाला. आणि ड्रीपचा जो बंडल असतो की नाही, बंडल 100 मीटरचा, तो 4,500 ते 5,000 रुपयाला येतो नॉन ISI. आणि जर ISI कंपनीचा घेतला, स्टँडर्ड कंपनीचा, तर त्याची किंमत जास्त होती. ISI कंपनीचा ड्रीपचा सेट 40,000 ते 50,000 रुपयाला येतो. पण त्याच्यावर सरकारची 33% सबसिडी असते. म्हणजे समजा 1,00,000 रुपये तुम्ही खर्च केलं तर त्यापैकी 33,000 रुपये सरकार तुम्हाला देतं आणि 77,000 रुपये तुम्हाला भरावे लागतात. ड्रीपला सबसिडी 33% आहे. म्हणजे लोकांनी ड्रीप जास्त प्रमाणामध्ये वापरावं, लोकांनी ड्रीप जास्त प्रमाणामध्ये यूज करावा, त्याच्यासाठी सरकारने त्याच्यावर सबसिडी ठेवलेली आहे. एवढी सुद्धा सोय केलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रीपचा वापर व्हावा, लोकांनी ते वापरलं जावं, त्याच्यामध्ये त्याचा यूज व्हावा मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे काय होईल, काय होतंय, पाण्यानं पाण्याचं नुकसान लय होते, पाणी वाया लय जाते आणि ड्रीप मुळे पाणी भरपूर वाचतंय. म्हणून सरकार काय करते, त्याच्यावर सबसिडी देते. आलं लक्षात? म्हणजे लोकांनी ते मोठ्या प्रमाणामध्ये वापरावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. कळलं का? मेंटेनन्स ऑफ ड्राय फॉलिएज मीन्स इम्प्रूव्ह डिसीज अँड पेस्ट मॅनेजमेंट. आता एक लक्षात ठेवा, पाणी जास्त वाया जात नाही, जमिनीमध्ये पाणी साठून राहत नाही, त्याच्यामुळं पेस्ट आणि डिसीजचा अटॅक जास्त होत नाही. सुटेबल टू हायली परमेएबल लो वॉटर होल्डिंग सँडी सॉइल. सँडी सॉइल मध्ये वापरा, सिल्टी सॉइल मध्ये वापरा, सलाईन सॉइल मध्ये वापरा, अंडुलेटिंग मध्ये वापरा, कुठं पण वापरा. ड्रीप चालते, कुठं पण वापरा, काय प्रॉब्लेम येत नाही. इम्प्रूव्ड अँड कंटिन्युअस कल्चरल ऑपरेशन. ओके. आता एक लक्षात ठेवा, झाडाच्या मुळाच्या शेजारी पाणी पडणार म्हणजे तिथंच फक्त गवत उगवून येणार. तेवढं गवत काढलं, विषय संपला. आलं लक्षात? म्हणजे जास्त त्रास पण नाही. आता पाटानं पाणी सोडलं की सगळ्या रानात गवत उगवून येतं. म्हणजे तुम्हाला सगळ्या रानामधलं गवत काढत बसावं लागतं. ड्रीप इरिगेशन आणि त्याच्यावर जर मल्च पेपर झाकला तर सोन्याहून पिवळं. त्याच्यावर जर मल्च पेपर झाकला, 32 नंबर स्क्रीन टच करू नको, 23 नंबर स्क्रीन टच करू नको, स्पॉट उठत्यात, मला डिस्टर्ब करू नको लेक्चर मध्ये. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड इकॉलॉजिकल सिक्युरिटी, ह्याच्यामुळं पाण्याची बचत होते. ओके. पाणी वाया जात नाही, इव्हॅपोरेशन जास्त होत नाही. फ्लेक्सिबल टू इरिगेट द क्रॉप रेज्ड इन अ स्मॉल इरेग्युलर शेप्ड नॅरो लॉन्स अँड अंडुलेटिंग टेरेन. जमीन चढ उताराचे असू दे, डोंगर उताराचे असू दे, फ्रूट क्रॉप असू दे, ऑर्चर्ड असू दे, काय बी असू दे, सगळ्या ठिकाणी हे जे आहे हे चालतं. आलं लक्षामध्ये? आता लिमिटेशन, डिस्पाइट ऑब्झर्व्ड सक्सेस सम इम्पॉर्टंट पॉसिबल लिमिटेशन. आता एक लक्षात ठेवा, कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात. जसं माणसामध्ये काही पॉझिटिव्ह पॉईंट असतात, माणसामध्ये काही निगेटिव्ह पॉईंट असतात, तसे ड्रीप इरिगेशनचे पण काय फायदे आहेत, काय तोटे आहेत. ओके. मी मागाशीच म्हणलेलं आहे, नाण्याला दोन बाजू असते, त्या छापा पण असतो आणि काटा पण असतो. कधी छापा पडतो, कधी काटा पडतो. माणूस कधी रागावतो पण, माणूस कधी प्रेमानं पण बोलतो. त्यामुळे जसं माणसाच्या जे स्वभाव असतात तसं ड्रीपचं पण काय फायदे पण असतात, काय तोटे पण असतात. आता ड्रीप मधला सगळ्यात महत्वाचा तोटा एक तर त्याची कॉस्ट, त्याची किंमत 40,000 ते 50,000 रुपये खर्च तुम्हाला करावा लागतो. आणि तेवढी खर्च करण्याची कॅपॅसिटी आणि तेवढी खर्च करण्याची तयारी तुमची पाहिजे. लक्षामध्ये शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती तेवढी पाहिजे. साल्ट अक्युमुलेशन, जर क्षारयुक्त पाणी असेल तर ड्रीप कवा कवा चोकअप होतं, म्हणजे पाईप ब्लॉक होती. आता पाईप ब्लॉक झाली की त्याच्यामध्ये काय करावं लागतं, ऍसिड सोडावं लागतं. ओके. ऍसिड न पाईप जळत नाही. लक्षात ठेवा, ऍसिड जे असते ते डायल्युटेड ऍसिड असते. HCl, H2SO4, H2PO4. म्हणजे ऍसिड काय करायचं,
विहिरीत नाही टाकायचं, जी एका बॅरलमध्ये तयार करायचं ऍसिड, ढवळायचं आणि त्याच्यामधनं ते ऍसिड पाईपलाईन मध्ये सोडायचं. पाईपीत गेलं की सिस्टम बंद करायची. सिस्टम बंद केली की पाईपीच्या आतमध्ये जे क्षार साठलेले आहे ती मिठासारखे पांढरे पांढरे ते ऍसिड मध्ये विरघळतात. आणि नंतर काय करायचं, पाईपचं एंड कॅप खोलायच्या आणि पुन्हा सिस्टम चालू करायची. सगळं क्षारयुक्त, सगळं घाण, सगळं पाणी निघून जातं. त्याला म्हणायचं ऍसिड ट्रीटमेंट. कशी करायची तुम्हाला सांगतो. मेकॅनिकल डॅमेज, आता बऱ्याच वेळा उंदरं ती पायपा खात्यात, कुरतडत्यात, त्यामुळे पण नुकसान होतं. लॅक ऑफ मायक्रो क्लायमॅटिक कंट्रोल सच ॲज फ्रॉस्ट प्रोटेक्शन, इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग, ह्याच्यामुळं वातावरण एक चांगलं राहतं, थंड राहतं. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. आणि इव्हॅपोरेशन कमी होतं. ऑपरेशनल कन्स्ट्रेंट सच ॲज अ हाय टेक्निकल स्किल, स्ट्रेंथनिंग द फिल्टरेशन, ऑपरेटिंग प्रेशर, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. टेक्निकल माणूस पाहिजे, त्याला नॉलेज पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल सर ड्रीप कोण बसवतं? ड्रीप शेतकरी बसवत नाही. ड्रीप शेतकरी बसवत नाही. ड्रीप तुम्हाला समजा तुम्ही शेतकरी आहे, तुम्हाला ड्रीप इरिगेशन सिस्टम बसवायचे आहे, तुम्ही फक्त एजन्सीमध्ये जायचं. कराडमध्ये असेल, साताऱ्यामध्ये असेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल, ज्याच्याकडे एजन्सी आहे ड्रीप इरिगेशनची किंवा स्प्रिंकलरची, त्याच्याकडे जायचं. नेटाफेम असेल, जैन इरिगेशन असेल, कोठारी असेल, विशाखा असेल, कोणाची पण असेल, तिथं सांगायचं मला बाबा 1 एकरवर ड्रीप बसवून पाहिजे. तर त्यांचा माणूस येतो. ओके, म्हणजे त्या कोण दुकानदार कंपनीचा इंजिनियर येतो. तुमची त्या जमिनीची लांबी रुंदी मोजत्या, लॅटरल किती लागत्याल, सब मेन लाईन किती लागत्याल, मेन लाईन किती लागेल, मोटरीचं हेड किती आहे, किती लांबनं पाणी उचलावं लागेल, इथं स्क्रीन फिल्टर लागेल का, हायड्रोसायक्लोन फिल्टर लागेल का, सँड फिल्टर लागेल. तर काय होणार आहे, हे सगळं तो टेक्निकल इंजिनियर करतो, सगळ्याचं कॅल्क्युलेशन करतो, सगळ्याचं कोटेशन काढतो आणि कंपनीची माणसं येऊन ड्रीप बसवून जातात. म्हणजे शेतकऱ्याला हे काय करायची गरज नाही. शेतकऱ्याला काय करायची गरज नाही. शेतकऱ्यानं फक्त जाऊन भेटायचं आहे आणि मला ड्रीप करायचं आहे एवढं सांगायचं. 2 ड्रीपच्या लॅटरल मधला अंतर, 2 ड्रिपर मधला अंतर किती पाहिजे, हे सगळं इंजिनियर ठरवतो. इंजिनियर तुम्हाला विचारतो कुठलं पीक लावायचं आहे, ऊस लावायचा आहे, हळद लावायचं आहे, आलं लावायचं आहे, काय लावायचं आहे, तर इंजिनियर ठरवतो 2 लॅटरल मध्ये अंतर, कुठल्या पिकाला किती पाणी लागतं, किती वेळ सिस्टम चालू करायची, हे सर्वच्या सर्व इंजिनियर ठरवतो. आणि इंजिनियर ठरवून ही सिस्टम ऑपरेट केली जाते. तुम्हाला इथं काही डोकं लावायची गरज नाही. पूर्ण सगळं हे मॅनेज किंवा ऍडजस्टमेंट इंजिनियरच्या थ्रू केली जाते. आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे ड्रीप इरिगेशन सिस्टम जे आहे ते चालतं. आता कुठं चालतं ड्रीप इरिगेशन? मँगो मध्ये चालतं, सिट्रस मध्ये चालतं, ग्रेप मध्ये चालतं, गॅवामध्ये चालतं, पोमग्रेनेट मध्ये चालतंय, बनान्यात चालतंय, पपयात चालतंय, वॉटरमेलन मध्ये चालतंय, लिची मध्ये चालतंय, बेर मध्ये चालतंय, आमल्यामध्ये, सपोट्यामध्ये, टोमॅटोमध्ये, ब्रिंजलमध्ये, भेंडी, कॅबेज, कॉलीफ्लॉवर, चिली, कॅप्सिकम. ओके, त्याच्यानंतर ऑइल प्लाम, कोकोनट, अरॅकनट, कॅश्यूनट, काजू, बदाम, पिस्ता, सगळं, कॉफी, टी, फील्ड क्रॉप मध्ये कॉटन, शुगर केन, टोबॅको, शुगर बीट, कॅस्टर, बघा ज्वारी, बाजरी, तूर, मूग, मका, उडीद, सोयाबीन असल्या क्लोज ग्रोईंग क्रॉप मध्ये चालत नाही, का की तिथं पिकामध्ये अंतर खूप कमी असते. तिथं ड्रिपच्या लाईनी टाकता येत नाही त्या, का की क्रॉप जवळजवळ उगवून येते ती. ट्युबर लाडील वाटतं, ट्युबर आणि बल्ब क्रॉप मध्ये पोटॅटो, कॅसिवा, ओनियन, स्वीट पोटॅटो, रेडिश. त्यानंतर स्पायसीज मध्ये टर्मरिक, जिंजर, कार्डिमम. फ्लावर मध्ये रोज, कार्नेशियन, जर्बेरा, ऑर्चर्ड, अँथुरियम, ग्लॅडिओलस. म्हणजे बघा किती ठिकाणी ड्रीप इरिगेशन सिस्टम जी आहे ती चालती, किती ठिकाणी चालती. आलं लक्षामध्ये. आणि शेवटचा आहे बघा रेनगन. जर तुम्हाला एका जाग्यावरनं अख्खी जर फील्ड इरिगेशन करायचं असेल एकाच जागेवरनं, तर हे आहे रेनगन. रेनगन काय करतं, 40 मीटर, 50 मीटर, 60 मीटर पाणी फेकतं आणि पावसासारखं पाणी पडतं. म्हणजे जर तुम्हाला 10, 12, 15, 16 स्प्रिंकलर लावायचे नसतील, 10, 12, 15, 16 स्प्रिंकलर जर लावायचे नसतील किंवा जोडायचे नसतील, तर 1 किंवा 2 रेनगन शेतात बसवल्या. मग त्याचा एक व्हिडिओ टाकलाय बघा मी. ती बघा मोठी मशीन असती आणि पाणी उपसती आणि सगळ्या शेताला पाणी पाजते किंवा सगळ्या शेताला पाणी देते. रेनगन इज अ पॉवरफुल मेगा स्प्रिंकलर, ज्याला मेगा किंवा मोठा स्प्रिंकलर म्हणतात. स्प्रिंकलरचाच प्रकार आहे. दॅट थ्रो अ लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर अप टू 500 लिटर पर मिनिट. एका मिनिटात 500 लिटर पाणी फेकतंय टू गुड डिस्टन्स. किती फूट फक्त बघा, 90 फूट. जोग नाही, 90 फूट ऑर इव्हन मोर, त्याच्यापेक्षा जास्त फेकतं.
ओके 100-120 फुटापर्यंत पण फेकतं. ऍज अ आर्टिफिशियल रेन इट ऑफर्स अ नंबर ऑफ बेनिफिट to the farmer. It reduces the water consumption by 50% as compared to flood irrigation. In achieving the same yield, as a result of reducing the water consumption with a rain gun irrigation system, large saving occur. Irrigation time comes down 60% is observed and power consumption is also come down. म्हणजे एकाच जागेवरनं जर तुम्हाला अख्खं शेत भिजवायचं असेल आणि जर तुम्हाला स्प्रिंकलर किंवा ड्रिप लावायचं नसेल तर तुम्ही रेनगन म्हणजे मोठीच्या मोठी पाईपच असती त्यातनं मोठा फ्लो जातो पाण्याचा. व्हिडिओ इथं टाकलाय तुमच्या ग्रुपवर. आणि ऍट ए टाइम बघा 500 लिटर पर मिनिट, एका मिनिटात 500 लिटर एवढं लार्ज क्वांटिटी ऑफ पाणी पावसासारखं पडतं. आणि ते जवळपास 90 फूट पर्यंत पाणी पडतं आणि ऑल ओव्हर द फील्ड जी आहे ती सगळी व्यवस्थित भिजून निघते. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीनं रेनगन जे आहे हे सुद्धा वापरण्यात येतं. आलं लक्षामध्ये. आता कुठल्या मुलांच्या किंवा मुलींचे काय शंका असतील तर सांगा. कुठल्या मुलींचे काय शंका असतील काय डाऊट असतील तर बोला. विचारा प्रश्न विचारा. तुम्ही प्रश्न विचारत नाही. कुणाला काय डाऊट आहे का? कुणाला काय शंका आहे का? अरे विचारा की काय प्रश्न बिश्न आहे का नाही? सर तुम्ही म्हणला ते ड्रिपची पाईप 40-50 हजार खर्च येतो, तो नेमका एकर साठी का काय सेट? हा एकराचा सेट असतो. एकराचा सेट असतो पोरांनो. 1 एकराचा सेट असतो पूर्ण. त्याच्यामध्ये काय असते पोरांनो 20 पाईपा आणि 8 रिझर्व भेटतात. बोला यार प्रश्न विचारा की पोरांनो. काय जागा तुमचं मला काय कळत नाही. तुमच्या मनात काय शंका बिंका काय येते त्या का नाही त्याच? 1 एकराची किंमत सांगितली आहे मी तुम्हाला. 40,000 रुपये 50,000 रुपयाची ड्रिपची सेटची किंमत आहे ना ती पोरांनो 1 एकराची आहे. ती काय 1 गुंठ्याची किंवा ह्याची काय नाही. Recording in progress. एकच मिनिट. काय शंका असेल तर बर मी खाली फील्डवर चाललोय. तुम्हाला ड्रिप इरिगेशन दाखवतो डायरेक्ट लाईव्ह. बघून घ्या. मी ड्रिप डायरेक्ट दाखवतोय, लाईव्ह दाखवतोय. मीटिंग केली नाही अजून. मी खाली फील्ड मध्ये चाललेलो आहे. मीटिंग एंड केलेली नाही. प्रॅक्टिकल काय पोरांनो संपलेलं नाही. अरे पाऊस पडायला लागला वाटतं. अवघडच काम आहे. बारीक बुरुंगाट आले. तर हे जे इरिगेशनच्या मेथड्स आहेत किंवा इरिगेशनच्या सिस्टम्स आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे इरिगेशनच्या सिस्टम्स पाऊस आला. पाऊस आल्यामुळे अडचण झाली. जरा पाऊस थांबू दे जरा 2 मिनिटं. पाऊस असल्यामुळे अडचण. कोणाला काय शंका आहे का विचारा तोपर्यंत. काय डाऊट असतील तरी पण विचारा.